पूर्ण मित्रपरिवार इथे आलेला आहे. आपलं हार्दिक स्वागत साहेब आणि प्रसादभाई सावंत यांच्या हस्ते त्यांचा इथे आम्ही सत्कार करत आहोत. ही प्रेमाची भगवी शाल आणि हे सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना इथे सन्मानित करत आहोत. आणि या मॅच साठी एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे आणि या मॅच साठी याच माथेरान नगरीचा गोड आवाज रायगड मधील एक प्रथितयश समालोचक मयुरेश यांना मी आमंत्रित करेन. नक्कीच 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 गोव्यातील स्पर्धा देखील खास कव्हर करणारा याच माथेरान आणि सर समालोचक. आज आपल्याला इथे पाहून आनंद वाटला. आणि सर काय वाटतंय पुन्हा एकदा आलात, काय सांगाल स्पर्धेबद्दल? दरवर्षीप्रमाणे आमचा मित्र आम्हाला बोलवतो खास. मागच्या वर्षी नाही आलो, यावर्षी यायलाच पाहिजे, त्यामुळे त्याच्या प्रेमापोटी आलो. आणि हा अतिशय सुंदर असा सोहळा तो दरवर्षी करतो. अजून पुढच्या वर्षी पण 5 वर्ष करो हीच आमची अपेक्षा. आणि करत राहू. आमचं मित्रप्रेम त्याच्यासाठी कधीही बरोबर आहे. ही बेजोड दोस्ती अशीच कायम राहो आणि आपलं असंच प्रेम आमच्यावर कायम राहो. धन्यवाद सर. आपण स्थानपन्न व्हा. वळूया पुन्हा कॉमेंट्री बॉक्सकडे. तिकडे सामना सुरू होतो, अटीतटीचा रोमहर्षक सामना. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडे बदल वाटत आहेत. मयुरेश, ॲक्शन रिप्ले मॅच आहे परंतु निर्णय वेगळा लागेल. पुन्हा मैदानात रणांगण घडणार आहे. सामना थोडा वाढलाय, मॅच थोडी वाढली आहे, परंतु लज्जत, चव, तडका तोच असेल. ओ टू मयुरेश. यस, थँक्यू बंटी सर. मॅच आहे तुमच्या समोर. सचिन 11 विपक्ष आहे गौरव 11. या दोन संघादरम्यान ही मॅच. नंदू 11 संघाने चिठ्ठी उचलून लो गटामध्ये ते खेळणार आहे. आणि त्याचबरोबर यातून एक संघ सुपर 8 मध्ये आणि एक संघाला इथलाच प्रवास थांबवावा लागेल. परंतु कुठला संघ मात्र प्रवास थांबवणार याकडे सुद्धा लक्ष आहे. आयकॉनच्या अभिमुखीमध्ये तुम्ही दोन्ही संघाकडे पाहिलं तर रायगड जिल्ह्यामधील चारही खेळाडू, चारही सुपरस्टार मैदानामध्ये दाखल आहेत. एकीकडे आहे सचिन 11 संघाकडे अंगद पाटील, त्याचबरोबर प्रथमेश किरण पवार, आणि दुसरीकडे आहे ते प्रथमेश म्हात्रे आणि मयूर वाघमारे. हे चारही रायगडचे सुपरस्टार मैदानामध्ये दाखल. मॅच चालू होते. महत्त्वपूर्ण मॅच तुमच्या समोर आहे. स्ट्राईक एंडला आहे तो मयूर वाघमारे आणि गोलंदाजीच्या उंबाट्यावर रायगडचा अजून एक महत्त्वपूर्ण गोलंदाज अंगद पाटील. अंगदचा पहिलाच बॉल. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक योगेश चेंडूच्या खाली जातोय, परंतु कॅच सुटली गेली आणि एक सिंगल मिळते मयूर वाघमारेला. मयूर वाघमारे आणि अंगद पाटील रायगड टीम मध्ये खेळणारे दोन महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. रायगड संघ जेव्हा जेव्हा ठाणे संघाच्या विरुद्धात खेळतो तेव्हा तेव्हा या दोन गोलंदाजाला प्रामुख्याने मात्र बोलवलं जातं आणि तेच दोन गोलंदाज आता एकामेकाविरुद्धात या माथेरान नगरीमध्ये मात्र खेळताना दिसतात. एक धावसंख्या धावफलकावर आहेत. समोर आहे पुंडे गावाचा प्रथमेश म्हात्रे स्ट्राईक एंडला. गेल्या वर्षी याच खेळाडूने अर्धशतक ठोकलं होतं, परंतु आजच्या या दिवस रात्रीमध्ये 3 अर्धशतक आपण प्रामुख्याने पाहिले. अंगदचा पुढचा बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. हवे चेंडू आहे. अजय बसमा चेंडू पासून दूर होता. 2 धावा मिळतात प्रथमेश म्हात्रे आणि मयूरला. या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 धावा धावफलकावर. tenniscricket.in ची पूर्णतः टीम, WTC.in ची पूर्णतः टीम या स्पर्धेला, tenniscricket.in ची पूर्णतः टीम या स्पर्धेचं कव्हरेज करताना मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये शाहरुख शेख, महाराष्ट्रामधील सर्वात उत्कृष्ट कॅमेरामन, त्याचबरोबर संदेश कंटे आणि त्यांची पूर्णतः टीम या स्पर्धेला कव्हरेज करताना. ठाणेमधील 4 आपल्याला अगदी चांगले पंच पाहायला मिळतात. कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील 2 गोड आवाज कुणालजी दाते सर आणि चंदू शेट्टे सर या समवेत बंटी जोशी सर ठाणे जिल्ह्यामधले. परंतु इथं चांगला बॉल आणि तेवढाच चांगला फटका येतोय.
4 धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येने 7 धावा धाव फलकावर. मिळतील कारण एका संघाला आता बाहेर जायचं, एका संघाला पुढे जायचंय आणि याच हेतूने ही मॅच दोन्ही संघासाठी फार महत्वपूर्ण आहे. पुढचा बॉल अगदी वळण घेणारा हा बॉल, अंगाचा स्पर्श, अंगाला वेध घेणारा हा चेंडू. इथं रनआउट सोडलंय का इथं मॅच सोडले याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. स्क्रीनवर आपण पाहू शकतात विद्यमान नगरसेविका वर्षाताई रॉड्रिक्स, त्याचबरोबर शकील पटेल साहेब, त्याचबरोबर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय कुलदीपजी जाधव साहेब, या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. गोलंदाजी मार्कवर आहेत अंगदचा हा बॉल लेग स्ट्रिकच्या बाहेर चेंडू पडतोय. अतिरिक्त धाव संख्येच्या मदतीने 8 धावा. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर अंगद आहे. स्विंग करणारा हा गोलंदाज. इथं कमी धावा त्याला द्यायच्या आहेत कारण पहिल्यांदा त्यांनी गोलंदाजी घेतली आणि गोलंदाजी का घेतली हे दाखवण्याचं काम करावं लागेल. पुढचा बॉल खूप चांगला फटका आहे. शॉर्ट टर्नमेंट क्षेत्रामध्ये मारलेला हा बॉल. 1च रन इथे मिळते. या 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. उमेश सर, मॅच खूप चांगली आहे कारण दोन्ही टीमकडे रायगडचे प्लेयर आहेत, रायगड नगरीमधले प्लेयर आहेत. तुम्ही याच खेळाडूंना अगदी रायगड प्रीमियर लीग जे चालू आहे कसरकंडच्या मैदानावर तिथे तुम्ही पाहणार आहात. उद्याच्या दिवसामध्ये अगदी अंगद पाटीलची मॅच असेल किंवा प्रतिमेश म्हात्रेची मॅच असेल, हे सगळे खेळाडू रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे रायगड जिल्ह्याची शान हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि रायगड हा जिल्हा का प्रामुख्याने मोठं केला जातो त्यामुळे या सगळ्या सिलेदारांचा वाटा आहे. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कारण मयूर मागवरेला माहिती आहे की हा गोलंदाज खूप चांगला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 9. प्रसाद भाई आला नावास उद्धव साहेबांचा तो खास प्रसाद सावंत आला नावास होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा प्रसाद दादा एकच वादा प्रसाद सावंत दादा एकच वादा आमचा प्रसाद दादा एकच वादा प्रसाद येस, थँक्यू. मंगेश मोरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्क्रीनवर दिसतायत. हा नक्कीच किरण पवार आता गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल ऑन साइडला फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. शुभागमन या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा सन्मान करताना या स्पर्धेचे सर्व आदरणीय प्रसादभाई सावंत साहेब. 15 धावा धाव फलकावर आहेत. काय फटका मारला करताना प्रतिमेश म्हात्रेने कलात्मक फटका अगदी जज केलं. शेवटच्या बॉल पर्यंत चेंडूपर्यंत नजर ठेवत मारलेला डीप स्क्वेअर मध्ये षटकार. अप्रतिम फटका. पुढचा बॉल ऑफ साइडला मारलेला फटका, कव्हर मधून चेंडू जातोय. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न चालू आहे. रनआउटची संधी आणि त्या रनआउट होतोय.
प्रथमेश मात्रे धोक्याची घंटा होती, विकेट फेकली. इथे प्रथमेश मात्रेने मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. मात्रे स्वतःवर नाराज होऊन तंबूच्या आसनाला परतताना त्याला माहिती होतं की माझी विकेट किती महत्वाची होती मंगेश. कारण प्रथमेश मात्रे जर मैदानात असतात तर 50 धावा तो एकटा कुटू शकतो एवढी ताकद त्या खेळाडूकडे होती. परंतु प्रथमेश मात्रे बाद झाला. आता तुषार आखाडे मैदानामध्ये दाखल होताना, परंतु मयूर वाघमारेला आता सगळी काही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. 16 धावा 1 गडीच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 चालू आहे. किरण पवारचं षटक आहे. किरण पवार सगळ्यांचा आवडता खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु सगळे प्रेक्षक वर्ग पाहण्यासाठी आले ते कृष्णा सातपुतेला. कारण त्यांनी काल मन जिंकले. 1 बॉल 5 धावसंख्याची गरज असताना षटकार काय मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल किरण पवारचं षटक चालू आहे. समोर आहे स्थानिक खेळाडू तुषारला. आता अगदी आपण विचार केला ना मंगेश, तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर घालावं लागेल. मयूरला स्ट्राईक जास्त देणं हे फार गरजेचं असेल, तरच कुठंतरी धावा या 40च्या वरती जाऊ शकतात. नक्कीच मयुरेश सर, कारण त्याच्या सामने एक चांगला खेळाडू उभा आहे नॉन स्ट्राईकला. त्याला कशी स्ट्राईक दिली जाईल याच्याकडे लक्ष असेल तुषार याचं. हा नक्कीच. बघा मंगेश की मागच्या मॅचमध्ये मयूरने खूप चांगली बॅटिंग केली आणि प्रेक्षकांना बॅटिंग बघायची आहे. समोरच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक सुद्धा समोरच्या दिशेनेच लावला होता आणि फलंदाज बाद होतोय तुषार आखाडे. ची कमाल. या महिला कक्षामधील लहान मुलाचा अगदी डान्स टिपताना शाहरुख शेख. 16 धावसंख्येवर 2 गडी बाद आहेत. नरेंद्र महामुंडकर यांचा सुपुत्र आपण डान्स करताना आपण पाहतोय. परंतु 16 धावसंख्येवर 2 असे गडी बाद झालेत. मंगेश सुरुवात झाल्यानंतर आता कमबॅक करताना टीम सचिन 11 हलक्या चेंडूवर ड्राईव्ह केलं. मयूरला माहिती आहे की आयकॉनची समोर किरणची ओव्हर आहे, आपल्याला 2 ओव्हर बाकी आहे, त्याच्यावर आपण आक्रमकता दाखवू शकतो. आणि त्याच पद्धतीने सिंगल काढून जॉन्टे जो यावर्षी सर्वात फॉर्ममध्ये खेळाडू आहे अनिकेत आखाडे त्या खेळाडूला स्ट्राईक त्यांनी रोटेट करून दिले. 17 धावा 2 गडी आणि षटक क्रमांक 2 मधला शेवटचा बॉल. मयूर वाघमारे खेळतोय 2 रनवर. अनिकेत आखाडे आत्ताच आलाय. सेट होण्यापूर्वी तो थोडासा विचार करेल की धावसंख्या वाढवावी लागेल, कारण 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि एखादी भागीदारीला आता वाढवण्याचा प्रयत्न करतील. 1 सिंगल मिळाले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे, परंतु सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9.00च्या सरासरीने 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसाद भाई आला नावास. उद्धव साहेबांचा तो खास प्रसाद सावंत आला नावास. होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा प्रसाद दादा. एकच वादा प्रसाद सावंत दादा. एकच वादा आमचा प्रसाद दादा. 70,000ची ही मोठी स्पर्धा मंगेश आपल्याला पाहायला मिळते आणि या 70,000 रुपये देण्याचं काम नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय भगवान शेठ चंचे साहेबांनी आपल्याला दिलंय. त्यांचंही मनापासून धन्यवाद. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी
जुईनगरचे विभाग प्रमुख आदरणीय अजयजी सावंत साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचे मनापासून धन्यवाद. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 35,000 रुपयाचं. ते देण्याचं काम केलं आहे शिवसेना शहर प्रमुख माथेरानचे सर्वांचे लाडके चंद्रकांतजी चौधरी साहेबांकडनं. आणि ट्रॉफी सौजन्य आहेत शकीलबाई पटेल, जे नियोजन समितीचे सभापती आहेत. ऑन साईडला मारलेला फटका जमिनीलगत आहे. अजय बसमा चेंडूच्या खाली येतोय. सिंगल मिळते दोन्ही बॅट्समनला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचेल ते 19 या धावसंख्येवर. मॅन ऑफ द सिरीजसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे स्थानिक खेळाडूसाठी. आणि ते देण्याचं काम केलंय ते निजामबाई महाबळे यांच्याकडनं. महाबळेश्वरचे आहेत. ट्रॉफी सौजन्य आहेत. स्मरणात आहेत कैलासवासी विश्वनाथजी सावंत साहेबांच्या स्मरणात दिलेली ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी स्थानिक खेळाडूसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक सौजन्य आहे ते केदारजी प्रवीण चौगुले. ऑन साईडला अजून एक फटका. चेंडू सातो मिड विकेटमधून डीप मिड विकेटमध्ये किरण पवार आहे. चेंडूच्या खाली 2 धावसंख्येचा प्रयत्न चालू आहे. दोन्ही धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 21 धावा धावफलकावर लागल्यात. मंगेश, आपण पाहिलं की मगाशी सुद्धा हीच मॅच चालू होती. सहजरित्या करतनी या प्रथमेश म्हात्रे आणि मयूर वाघमारे या दोन्ही खेळाडूंनी सचिन 11 संघाला परास्त केलं आणि त्याचमुळे या चिठ्ठ्यांपर्यंत हे तिन्ही संघ मात्र पोहोचले होते. आता करतनी या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी हा संघ, हे दोन्ही संघ आता झुंजताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे परिस्थिती बिकट आहे ती गौरव 11 संघाची. ज्याचं कारण म्हणजे प्रथमेश म्हात्रेची रनआउटची विकेट, त्याचबरोबर तुषार आकडे लगेच परतला. हे 2 धक्के लागोपाठ बसले ते गौरव 11 संघाला. संदीप वीर गोलंदाजी मार्कवर. पंचाकडे दात मागितली गेली होती परंतु फलंदाज बाद होतोय मयूर वाघमारे. फार मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाते मयूर वाघमारेची. स्टेशन प्रवाशांची काळजी घेण्याचं काम त्यांनी केलं आणि प्रसाद भाई यांचे मित्र आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. परंतु आणि सर मोठी विकेट मैदानाच्या बाहेर ती म्हणजे मयूर वाघमारेची. रिव्हर्स स्वीप त्याचबरोबर पॅडल स्वीप खेळण्यासाठी माहीर असलेला फलंदाज आता सोस्त्यामध्ये परततोय. 21 वर 3 धावा. सचिन 11 संघाचं कमबॅक ह्या मॅचमध्ये बरंच काही सांगून जात आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय तो गोविंद जोरे. अनुभवाचा शिदोरी घेऊन घेणारा फलंदाज आहे. काय म्हणशील मंगेश, 21 वर 3 विकेट आहेत आतापर्यंत गौरव 11 संघाचे. नक्कीच गौरव 11 संघ कुठेतरी संकटात सापडल्यासारखा दिसतोय मोरे सर. परंतु चांगली गोलंदाजी देखील आपल्याला बघायला भेटते ती सचिन 11 संघाची. गोलंदाजीचा अस्त्र संदीप वीर. पुढून मारण्याचा प्रयत्न होता, अगदी उसळी देणारा चेंडू, परंतु नुकतंच आगमन होतंय ज्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय त्या आदरणीय निजामबाई महाबळे साहेबांचं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल संदीपचा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सरसावला जातो परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेलेला हा 4 धावसंख्येसाठी चौकार. येथील समाजसेवक क्रीडाप्रेमी आदरणीय निजामबाई महाबळे यांच्या या स्पर्धेसाठी माथेरानसाठी आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक आम्हाला दिलंय. त्याचबरोबर गेल्या वर्षी यूट्यूबचं स्पॉन्सर त्यांनी केलं होतं आणि ह्या वर्षी आज आमची समस्त कमिटी तुमचं मनापासून धन्यवाद मानते. संदीपची गोलंदाजी मार्कवर आहे. 25 धावा धावफलकावर लागल्यात. प्रत्येक बॉलवर 1-1 रन इथं मिळते. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर संदीप. पुढे येऊन मारलेला फटका. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजय आणि अजय सारख्या फलंदाजाकडनं झेल सुटली जाते. 27 धावा, 3 विकेट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. क्या बात है. गेली 6 वर्ष स्पर्धेचे प्रायोजक महाबळेश्वर येथील आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक क्रीडाप्रेमी निजामबाई महाबळे
यांनी माथेरानमधील मॅन ऑफ द सिरीजसाठी 11,000चं रोख पारितोषिक गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिलं आहे आणि यूट्यूबचे ते स्पॉन्सरही होते. यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत. प्रसादभाई मित्र परिवारातर्फे म्हटलं जरा जोरदार स्वागत करूया, कारण की महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि हरिभाई या नावाला कोण ओळखणार नाही. गेली कित्येक वर्ष प्रसादभाई सावंत त्यांचे 25 ते 27 वर्षाचा प्रवास, त्यांचा जवळीक आणि त्यांची मैत्री आणि टी शर्ट जे आपण जर्सी म्हणतो ते सर्व प्रिंट करणं आणि वितरित करणं याची मुख्य जबाबदारी तेच पार पाडतात. प्रत्येकाचा सहभाग स्पर्धेच्या आयोजनामध्ये आहे, तो खारीचा वाटा असो का सिंहाचा वाटा, पण तो वाटा उचलला जातो आणि त्यामुळे सर्वांच्या एकतेने घडतं ते हे सुंदर चित्र जे मैदानावर. ओव्हर टू मयुरेश. हरिभाऊ यांचा स्वतः आम्ही सत्कार करतो, कारण चंदू याला या माथेरानमध्ये जर आणलं तर हरिभाऊंनीच आणलं. हां, हे एवढं नक्कीच, कारण की 15 वर्षाचा माझा सुद्धा माथेरानशी संबंध आहे. आम्ही सुद्धा माथेरानच्या जडणघडण जवळून बघितली आणि विविध प्रकारची क्रिएटिव्हनेस असलेले अनिल गायकवाडजी पण इथे आहेत, त्यांचे ते परम स्नेही आहेत. और आपका हार्दिक स्वागत है. महाबळेश्वर की काफ़ी बड़ा नाम हस्ती यहाँ पर हमारे बीच है. और टू मयुरेश, फार सुंदर आवाज. मयुरेशबद्दल बोलायचं झालं तर रायगडमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करणं म्हणजे 8 तास फक्त बोलणं नव्हे, प्रत्येक क्रिकेटच्या प्रतिभाषेवर ते शब्दांकन मूल्य करणं कठीण असतं. मयुरेश, नक्कीच तुझं उज्ज्वल भविष्य आहे. आम्ही सुद्धा 25 वर्ष कॉमेंट्री करतोय, परंतु बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर कुठे आपलं नाव होतं. तुला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. जाऊया मॅचकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आणि एक लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये धाव. या धावसंख्येच्या मदतीने 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गौरव इलेव्हन टीमच्या जेवढ्या धावा बंटी सर पाहिजे होत्या त्या धावा झाल्या नाही, कारण मागच्या मॅचमध्ये अगदी एक हाती लढा दिला होता दोन्ही आयकॉनने, परंतु त्या आयकॉनला परतवण्यात यश मिळवलं बंटी सर. नक्कीच. हिंदी में एक बहुत ही अच्छा गाना है, शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है, लोकल खिलाड़ी हो या आयकॉन खिलाड़ी हो आखिर आउट ही हो जाता है. हा नक्कीच सर, कारण जी रणनीती आखली होती किरण पवार आणि त्यांच्या सहकार्याने की आयकॉनला आपल्याला बाद करायचा आहे. अजय, पुढचा बॉल, पुढून मारलेला फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो डीप कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसरी धाव मिळेल दोन्ही बॅट्समनला आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 30 धावा धावफलकावर. बघा किती प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना, कारण माहिती आहे सगळ्यांना की दिवस रात्रीची ही अंतिम आपल्याला दिवस रात्र पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळणारे सगळे संघ या स्पर्धेमध्ये झगडताना. पुढचा बॉल, हवे चेंडू आहे अंगद आणि अजय, परंतु अंगदने ही कॅच पकडली आणि चौथा गडी बाद होतोय मैदानामध्ये गोविंद जोरे. कीर्ती मोरे मॅडमचं इथं सहर्ष स्वागत. 30 धावसंख्येवर 4 गडी बाद आहेत. शेवटचे षटक चालू आहे. स्लॉक षटकाला प्रारंभ केलाय. शेवटचा बॉल मैदानामध्ये दाखल होताना अजय बसमा, अगदी सचिन इलेव्हन संघाचा कॅप्टन आहे अजय, आणि शेवटचा बॉल तो मैदानामध्ये टाकेल आणि समोर असेल अनिकेतने मारलेला फटका. हवे चेंडू आहे, जेल सुट्टे, एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बाद होतोय तो अनिकेत. 31 धावसंख्येवर पहिलं समीकरण संपलं. 32 धावसंख्येचं टार्गेट असेल सचिन इलेव्हन संघासमोर. मान्यवरांचं आगमन होत आहे. त्यामध्ये यशस्वी उद्योजक
पंकजी गोसाळकर साहेब आणि गायकर सर यांचं इथे आगमन होतं, त्यांचं इथे वृद्ध स्वागत आम्ही करतो. त्याबरोबरच सन्मान्य नगरसेवक पेण येथील समीरजी म्हात्रे साहेब यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडांगणावर होत आहे आणि त्यांचं स्वागत सन्माननीय प्रसादभाई सावंत यांच्या हस्ते होत आहे. हा सर्व प्रसादभाई सावंत मित्र परिवार, हे नाव किती सुंदर वाटतं, मित्र परिवार. मित्र आणि परिवार बघा, मागे सर्व जे बसले ते परिवारातलेच घटक आहेत. ही सर्वात चांगली गोष्ट असते जेव्हा एक ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तोच दाता तोच दानचा राजा, पण तू चर्चा 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 मन खर्चा काही होत नाही. निर्णय लवकर निघावा आणि मायबाप आमच्या शेतकरी राजाचा एकदा परिपूर्ण जाणीवपूर्ण त्यांच्या वतीने निकाल द्यावा. चला वळूया मॅचकडे. पंचांचा इशारा येतोय की कृपया आघाडीची जोडी त्वरित पाठवा, कारण वेळ कमी आहे, सामने बरेच आहेत. आज थंडीचा महिमा चांगलाच जाणवतोय. खरंच ही बोसरी थंडी नव्हे, हा गुलाबी थंडी म्हणावी लागेल. अंगावरून जेव्हा ते हवेतलं गार वारं जेव्हा आपल्याला अंगाला चाटून जातं ना, तेव्हा रोमांचकडे होतात आणि खरंच एक वेगळा उत्साह संचारतो. आणि आज खास आमच्या माता भगिनींचा उत्साह बघा. आज पैठणी आहे, नाणी आहेत, सोन्या चांदीची नाणी आहेत आणि आकर्षक ड्रेस पीस सुद्धा आहेत. सन्माननीय जॉकी शैलेश शिंदे यांची उपस्थिती इथे लाभली आहे. त्यांचं स्वागत इथे करायचं आहे. त्यांनी कृपया स्वागत कक्षाच्या इथे यावं. काय आयोजन आणि नियोजन काय जबरदस्त या स्पर्धेचं. बरंच बोललं जातं या स्पर्धेबद्दल, परंतु हे शक्य फक्त तीच व्यक्ती करू शकते जी कल्पना करत नाही. जी कल्पना करते ती प्रत्यक्ष उतरायचं धाडस ठेवते. दुर्दम्य आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्ती, त्याचबरोबर सच्ची लगन जे म्हटलं जातं ना, सकारात्मक विचार आणि बरोबर प्रचंड मेहनत, याचं समीकरण म्हणजे ही स्पर्धा. ज्या माथेरानमध्ये सायकलही चालू शकत नाही, त्या या स्वच्छ सुंदर परिसरात, निसर्गरम्य परिसरामध्ये एवढ्या मोठ्या LEDs आणणं, जनरेटर आणणं, एवढा मोठा हा थाटमाट ज्याला म्हटला जातो, भव्य दिव्य हा थाटमाट. आणि हा थाटमाट नव्हे, हा एक स्वप्न आहे जे प्रत्यक्षात उतरवलं आहे. प्रसाद भाई सावंत हेच नाव. अशक्य जो शक्य करतो ते ब्रीदवाक्य म्हणजेच प्रसादभाई सावंत आणि मित्र परिवार. तो अपन थोड़ा हिंदी में बोलूया. काफी बड़ा मैच आप दर्शक यहाँ पर देख रहे हैं और दर्शकों का हजूम यहाँ पर इस मैदान की चारों ओर दिखाई देता हुआ. हालांकि ठंडी है लेकिन एक दूसरे को चिपक के खड़े हैं, ऐसे अच्छी बात होती है. थोड़ा ठंडी का महिमा भी कम हो जाता है और गर्मी का एहसास भी हो जाता है. लेकिन क्रिकेट यहाँ पर काफ़ी चरण सीमा पर खेला जा रहा है. जितने आइकॉन खिलाड़ी यहाँ पर आते हैं, आखी पूरे भारत देश से यहाँ पर आइकॉन खिलाड़ी आते हैं, चाहे वो गुजरात हो, चाहे वो पनवेल हो, महाराष्ट्र के सभी जिलों से लोग यहाँ पर खिलाड़ी आते हैं. और यहाँ पर आना उनके लिए सबसे बड़ी बात है, क्योंकि यहाँ पर आकर खेलना फिर उनका नाम बनता है और फिर नाम बनता है तो फिर उनका काम भी बनता है. क्योंकि हर एक को दिखाना होता है कि मैं आइकॉन के हूँ, वाई आई एम द सेलिब्रिटीज इन टेनिस क्रिकेट. ही काफ़ी बड़ी बात होती है. और मराठीमध्ये फार चांगलं म्हटलं मयुरेश, सुनील गावस्कर यांचं गीत होतं, या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, मुकला तो संपला. जीवनामध्ये ज्या संधी येतात त्याचं सोनं करा, हुकला संधी का आपल्याला तिथेच थांबावं लागतं. त्यामुळे जीवन हे चालतच राहतं. झालं गेलं विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच राहावे. त्यामुळे परिस्थिती कुठली असली तरी आपण प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे. इस बीच मैच की शुरुआत, टारगेट है सामने सिर्फ 32 रनों का. 4 ओवर का ये मुकाबला काफ़ी जद्दोजहद के साथ इस मैच को देखा गया था. दोनों टीमें अब टॉप के लिए खेलेगी. जो हारेगा उसको यहाँ पर जरूर जय हिंद जय महाराष्ट्र करना पड़ेगा इस मैच को, लेकिन जीतने वाला जरूर आगे बढ़ेगा. क्वार्टर फाइनल के मुकाबले में जरूर वो अपनी दस्तक दे चुके हैं. कोई दोनों टीम में से एक टीम आगे बढ़ेगी. इस बीच पहली गेंद, शॉर्ट ऑफ रन गेंद थी, बल्ले के बीचों बीच रहकर गेंद को खेल दिया डीप स्क्वायर की दिशा में. वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए यहाँ पर नजर आ रहे बल्लेबाज.
पहली गेंद थोड़ी शॉर्ट ऑफ लेन, जिसका फायदा उठाते हुए बल्लेबाज बैकफुट पे गए, जगह बनाई, जल्दी एक्शन में आया और बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर के रीजन में 2 रन के लिए। 2 रन से स्कोर का आगाज होता हुआ, शुरुआत होती हुई स्कोर की। लक्ष्य काफी कम है वैसे कहा जाए तो, पेपर ऊपर से आसान दिखता हुआ, विकेट जाएगी तो ये कठिन भी हो सकता है। इस बीच गेंदबाज लंबे राउंड के साथ राइट आर्म ओवर विकेट आते हुए काउंटर बॉक्स के सामने से। इस बीच ये गेंद लेग स्टंप के ऊपर, इसको क्रॉस बटेड शॉट जरूर किया था, कारपेट के साथ खेल दिया था। फिर वही रीजन में, डीप स्क्वायर के रीजन में, यहाँ पर 1 रन ही लेने में सक्षम और काबिल बल्लेबाज। छोर बदलता हुआ, स्ट्राइक रोटेट होता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ, 3 रन बिना कोई विकेट खोए। किरण पवार, क्या पावर है इस बल्लेबाज की, उनका साथ देते हुए रामवीर और गेंदबाज का जिम्मा संभाला मयूर ने। फिर से एक बार मयूर वाघमारे, शॉर्ट ऑफ लेन गेंद, बैकफुट पे बल्लेबाज गए, हल्के हाथों से गेंद को खेल दिया था शॉर्ट कवर रीजन में। 1 रन आसानी के साथ दोनों बल्लेबाज यहां पर लेते हुए नजर आ रहे हैं। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 4 रन बिना कोई विकेट खोए। टारगेट 32 रनों का है। इस बीच अगेन शॉर्ट ऑफ लेन, इसको अच्छी तरह से खेल दिया था और यह बढ़िया कैच, व्हाट अ कैच दैट इज। थोड़ा बाउंड जरूर मिला था, ऊपरी किनार लगा बल्ले का और शॉर्ट फाइन लेग पे एक बहुत ही बेहतरीन कैच ऑन द रन और बल्लेबाज का वापसी का दौर तय। आपल्या सर्व माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत। महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कुठल्याही क्रिकेट सामन्यामध्ये एवढ्या रात्री एवढ्या माता भगिनींचा सहभाग, आमच्या माऊली वहिनींचा सहभाग फार कमी पाहायला मिळतो आणि त्या सर्व आमच्या माता भगिनींसाठी जरा आपण खुर्ची असेल तर ती खाली करा, त्यांना प्राधान्य द्या कृपया। इतर मंडळी जे खुर्चीवर बसले आहेत त्यांनी ती जागा सोडा, कारण आपण नेहमीच माता ती जननी त्यांना प्राधान्य देतो। कृपया खुर्च्या खाली करा आणि उजव्या बाजूला जे व्यासपीठाची जागा आहे तिथे त्यांना सन्मानाने बसायला द्या। उजव्या बाजूला जे दर्शक बसले त्यांनी थोड्या खुर्च्या खाली करा, जरा खुर्च्या आपल्या सर्व माता भगिनींना तिथे पुरवा, कारण मोठ्या संख्येने उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत। इस बीच मैच 1 विकेट काफी जद्दोजहद में गया है। अच्छा कैच वहां पर लग पाता, यहां से शायद वापसी का दौर नाप सकती है गेंदबाज करने वाली टीम। इस बीच गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद, हवा में गेंद जरूर गई है खिलाड़ी गेंद के नीचे और यह दूसरा लगातार विकेट। मैच में नया ट्विस्ट आता हुआ, यहाँ पे रंग बदलते, दुनिया में रंग बदलता मैच। दुष्काळ आहे, पैशाचा नाही। एटीएम मशीन खोलली गेली ताबडतोब बाजूला, पैशाचा वर्षावच होतोय आणि प्रथम पारितोषिक आले। जर सचिन संघ जिंकला तर त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक दत्ता डुमणे यांच्याकडनं आले। त्याचबरोबर संदेश जॉकियांकडून परेश ढेबेला 500 रुपयांचं पारितोषिक आले कैच साठी। लेकिन बहुत बेहतरीन कैच, जीतो कैच, अगर कैच आप लपकेंगे तो मैच जरूर जीतेंगे। इस कप के ऊपर आपका नाम लिख सकते हैं, लेकिन बहुत बेहतरीन कैच इस महत्वपूर्ण मुकाबले में। जबकि 4 रन 2 विकेट के नुकसान पर, जबकि टारगेट काफी आसान लग रहा था, 32 रन करने थे आने वाली 24 गेंदों में। अब टारगेट बदल चुका है, लक्ष्य बदल चुका है। आने वाली 18 गेंदों में अब चाहिए 18 गेंदों में 28 रन चाहिए, 19 रन चाहिए, माफ कीजिए। 1 गेंद अभी भी शेष है। फिर से एक बार गेंदबाज हैट्रिक गेंद लेकर, ये लेग स्टंप के बाहर और बाहर निकलती हुई वाइड का इशारा अंपायर की जानिब से। वाइड के साथ ही अतिरिक्त रनों में 1 रन की भरमार और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 5 रन। ये थोड़े उत्साह में गए और अपनी दिशा से भटके और वाइड का इशारे के साथ स्कोर में 1 रन की बढ़ोतरी।
एक गेंद इस ओवर की आना शेष। अच्छा नपातोला ओवर अभी तक गुजरता हुआ, अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी की थी, उसका फल विकेट के रूप में उनको जरूर मिलता हुआ यहाँ पर नजर आता हुआ। काफी तादाद में दर्शकों का हुजूम इस मैदान के चारों ओर, और माथेरान के दर्शक जो क्रिकेट प्रेमी हैं, हर चीज के लिए, हर अच्छी चीज के लिए यहाँ पर एकत्र होते हैं। और ये तो क्रिकेट का महोत्सव है। 5 रन 2 विकेट पर, यहाँ से हर चीज को, हर गेंद को गिनाया जाएगा, हर रन को गिनाया जाएगा। मैच काफी एक आकर्षक रूप में आ चुका है। इस बीच गेंदबाज निकले हमारे सामने से, ये गेंद लॉफ्टेड शॉट जरूर खेला था डीप कवर के क्षेत्र में। वहां पर खिलाड़ी काफी तेजी के साथ गेंद पर हावी होते देखकर एक ही रन पे संतुष्ट, 2 रन लेना चाहते थे, अपने कदमों को क्रीज में वापस खींच लिया। 1 रन पे संतुष्ट बल्लेबाज, और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद 32 रनों का पीछा करती हुई सचिन 11 टीम का स्कोर है 6 रन 2 विकेट के नुकसान पर। अब 3 ओवर का खेल शेष है। आने वाले 3 ओवर में अब चाहिए 26 रन, यानी कम से कम 8.50 के एवरेज से रन को मुकम्मल करना पड़ेगा। बड़ा मैदान है, काफी गैप्स है दोनों खिलाड़ियों के बीच में, आपको दोनों खिलाड़ियों के बीच की गैप को ढूंढना है। लेकिन गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही है, यहाँ पर सब कुछ दांव पर लगा है। यहाँ पर जो टीम हारेगी उसके हाथ में नारियल तय, जय हिंद जय महाराष्ट्र तय। यहाँ से आपको अपने खेल के स्टैंडर्ड को ऊंचा उठाना है। हालांकि 9 खिलाड़ी माथेरान के होते हैं, 2 आइकॉन को खिलाड़ी को बुलाया जाता है, टेनिस के दिग्गजों को बुलाया जाता है, लेकिन उनसे सीखते हुए खिलाड़ी अपने आप में कुछ अलग बदलाव लाना चाहते हैं। और बदलाव यही तो जिंदगी का वसूल होता है, क्रिकेट का भी वसूल वही है, लेकिन चेंजेस हमेशा होने चाहिए। अब कोरोना महामारी के बाद नई जोश नई उमंग के साथ नया साल आया है, नया सूरज उगा है, नया जोश नई उमंग और नई सोच के साथ हम आगे बढ़ते हैं। दूसरा ओवर यहाँ पर प्रगति पथ पर प्रथमेश, ये भी आइकॉन खिलाड़ी है, जानते हैं इस मैच की अहमियत को। फील्डिंग में तब्दीली की गई क्योंकि पावर प्ले का बंधन उठ चुका है, फील्डिंग फैलाई जाएगी। आप देख सकते हैं कि डीप कवर पर एक खिलाड़ी है, डीप लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी ऑफ साइड में, और लेग साइड का मुआयना करे तो डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और डीप लॉन्ग ऑन। 5 खिलाड़ी सीमा पर तैनात है, मानो सैनिक खड़े सीमा रेखा पर, बाकी सभी खिलाड़ी सर्कल के अंदर। इस बीच प्रथमेश पहली गेंद लेकर एक शॉर्ट कवर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन को लेकर लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बीच अगेन बैकफुट पे आके जगह बनाई और बहुत ही आकर्षक स्ट्रोक, और वहां पर मिस फील्डिंग डीप बैकवर्ड पॉइंट में, और इसका नुकसान उठाना पड़ेगा। अगेन 4 रन के रेखा के पार। बल्लेबाजी करने वाली टीम है, इन्होंने 6 ओवर में 111 रन का रिकॉर्ड है। लेकिन दिन अलग होता है और रात अलग होती है। लेकिन इस बीच जो शॉट लगाया था, परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, रूम मिला था ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा बाउंस भी मिला था और काफी जल्दी वो एक्शन में आ गए थे। इस बीच ये गेंद, अच्छी गेंद, बल्लेबाज को जागते रहो का आदेश देती हुई, इस बार सही लाइन और लेन पर काफी तेजी के साथ निकलते हैं। शायद उनको थोड़ा दर्द हुआ होगा। गेंद टप्पा खाने के बाद बाहर निकली, हल्का सा गेंद बाहर निकली, काटा बदला, बल्लेबाज को जगह पर खड़ा किया था, विवश किया था स्ट्रोक खेलने के लिए, और बिना लाइन में आकर खेलने की गलती कर बैठे थे। नसीब अच्छा था, बल्ले का बाहरी किनारा नहीं लगा, लेकिन इस गेंद ने चौंका दिया है बल्लेबाज को। इस बीच ये गेंद, यह अच्छी गेंद और बहुत ही बढ़िया स्ट्रोक गेंदबाज के सर के ऊपर से, लेकिन डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी को तैनात कर दिया गया है, और बहुत ही बढ़िया फील्डिंग। देखिए 2 विकेट जाने के बाद जान आ गई है टीम में, कंधे तन गए हैं, सब कुछ दांव पर लगा है, सब कुछ समर्पण की भूमिका में सभी खिलाड़ी। बहुत बढ़िया क्रिकेट यहां पर हो रहा है। जीते कोई हारे कोई फर्क नहीं पड़ेगा, जीतेगा सिर्फ माथेरान नगरी का क्रिकेट, क्रिकेट और क्रिकेट। बहुत ही अच्छी गेंदबाजी और उतनी बढ़िया बल्लेबाजी। इस बीच ये गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पे गए, जगह बनाकर हल्के हाथों से गेंद को खेला शॉर्ट पॉइंट की दिशा पर, और अच्छी सूझबूझ का परिचय देते हुए 1 रन जरूर यहां पर लेने में सक्षम दोनों बल्लेबाज। छोर बदलते हुए 12 रन 2 विकेट के नुकसान पर। अब 2 गेंद बाकी है इस ओवर की, लेकिन टारगेट बढ़ता हुआ। रिक्वायर्ड रन रेट अब 9 रन के प्रति, यानी 8.5 के रन रेट से रन बनाने हैं,
लेकिन अच्छी खासी लाइन और लेन पर पहली गेंद पे चौका आने के बाद अच्छा कमबैक किया गेंदबाज ने। इस बीच ये गेंद रिवर्स खेलने की कोशिश, लेकिन एक रन आउट का मौका। देखते हैं अंपायर का इशारा, बल्ला रगड़ते हुए दौड़ रहे थे, काफी ये रिस्क भरा रन था। रिवर्स खेलना चाहते थे लेकिन पोजीशन नहीं बना पाए, बल्ले का अंदरूनी किनारा लगकर शॉर्ट पॉइंट पे बहुत बढ़िया फील्डिंग, लेकिन काफी तेज गति से रन पूरा किया है। क्या रनिंग बिटवीन द विकेट हो रही है यहाँ पर, 13 रन 2 विकेट के नुकसान पर। लेकिन ऐसे रन में कभी रन आउट हुए तो फिर बैड लक ही कहा जाएगा, लेकिन रिस्क लेते हुए पत्रकार मिलिंद कदम साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। प्रसाद भाई सावंत यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे। आपण स्वागत कक्षामध्ये एक नजर टाकूया। इस बीच आखिरी गेंद लेकर अच्छी गेंद ऑफ स्टंप से सीधी रहती हुई, बल्लेबाज बिना पैरों के हलचल किए, बिना फुटवर्क यूज करते हुए बड़ा शॉट खेलने की चाह जताई, लेकिन कामयाबी नहीं मिली। डॉट के रूप में गेंदबाज के पास गेंद वापस, और इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति। 13 रन 2 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 2 ओवर में चाहिए 12 गेंदों में 19 रन, जो दूरियां हैं सिर्फ 7 की। 12 गेंदों में 19 रन, ये दूरियां और बढ़ेगी क्या, वो नजदीकियां में बदल जाएगी, आने वाला वक्त बताएगा। लेकिन मैच जबरदस्त मोड़ पे आ चुका है, रोमांचकारी मैच, एक्साइटिंग मैच। अब आने वाले गेंदबाज हैं लोकल गेंदबाज। हम लोकल नहीं कहेंगे इनको, क्योंकि लोकल टू ग्लोबल ये आजकल हम प्रयास करते हुए, लोकल टू ग्लोबल, आपको ग्लोबल बनना होगा, अपने आप को सिद्ध करना होगा इस मिट्टी में कि हम में भी कुछ है दम। वी आर ऑल्सो द गेम चेंजर। और इस बीच गेंद का जिम्मा संभाला है गेंदबाज राहुल ढेबे, ये भी एक माथेरान क्रीडा नगरी के, माथेरान के निवासी हैं और बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। इसके लिए उनके हाथ में गेंद थमाई गई है, लेकिन सामने है अजय भस्मा, कैप्टन खुद है, जानते हैं अपनी जिम्मेदारी को। फील्डिंग में तब्दीली कुछ किया नहीं गया, 2 खिलाड़ी ऑफ साइड पर, 3 खिलाड़ी लेग साइड पर बॉर्डर लाइन पर। इस बीच ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बल्ले का ऊपरी किनारा, कैच होने की संभावना, और यह विकेट का पतन डीप विकेट पर लपके गए और एक बड़ा झटका लगता हुआ 13 रन पर तीसरे विकेट का पतन। कभी यहां कभी वहां, कभी यहां कभी वहां, 50-50% मैच है, हिचकोले खाता हुआ मैच, लोगों के दिल की धड़कन को और बढ़ाता हुआ मैच, रोमांचकारी मैच। इसी मैच को देखने के लिए दर्शक आते हैं। जो मैच देखने के बाद घर में जाकर अपने घर वालों से चर्चा करते हैं ना, वो मैच यादगार मैच कही जाती है। इसके लिए मैच काफी रोमांचकारी, बहुत ही जबरदस्त दोनों टीमें यहां पर एक दूसरे के साथ जूझती हुई इस मैच के लिए सब कुछ दांव पर लगा है। लेकिन तारीफ करेंगे राहुल की, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बल्लेबाज को उकसाया था शॉर्ट ऑफ लाइन गेंद पर प्रहार करने के लिए और खिलाड़ी को तैनात किया था मिड विकेट पर। इस बार राहुल, अच्छी गेंद, डॉट डिलिव्हरी, बहुत ही बढ़िया मैच। आणि आताच उपस्थित होत आहे सन्माननीय माजी नगराध्यक्ष अजयजी सावंत साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। माजी नगराध्यक्ष सन्माननीय विवेकभाई चौधरी सुद्धा साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। लेकिन मैच का रुख देखिए, इस बीच अगेन विकेट का पतन और एक झटका लगता हुआ और मैच में फिर एक बार रोमांच पैदा होता हुआ। बिना लाइन में आकर बड़ा शॉट खेलने की चाह जताई, लेकिन ऊपरी हिस्सा लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। जब 13 रन पर 2 विकेट थे, अब 13 रन पर 4 विकेट। अब ओंकार और योगेश दोनों नए बल्लेबाज मैदान में जाएंगे। कह नहीं सकते नया है वह, क्योंकि मैच की सिचुएशन ही अलग है। अब
गेंदे बची है 9 और रन चाहिए 19। आस्ते आस्ते जो इजी पेपर था वो और कठिन होता हुआ, क्योंकि अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी हो रही है और इनका फलसफा विकेट के रूप में मिलता हुआ। बहुत ही बढ़िया मैच, सब कुछ दांव पर, मैं बार बार कह रहा हूं। फील्डिंग में कोई तब्दील नहीं, 2 खिलाड़ी ऑफ साइड में बाउंड्री लाइन पर, 3 खिलाड़ी लेग साइड में बाउंड्री लाइन पर, एक मिड ऑफ, एक पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन सर्कल के अंदर। इस बीच ये गेंद, इस ओवर में एक भी रन नहीं गया है, 2 विकेटें चटकाने में कामयाब हुए हैं राहुल ढेबे की ये चौथी गेंद। अच्छी गेंद, फुल लेंथ डिलीवरी थी, लेकिन टाइम नहीं कर पाया स्ट्रोक को। मिड ऑफ पर सर्कल के अंदर खिलाड़ी मौजूद, 1 रन से छोर तो बदला और यहां पर टारगेट भी कम हुआ और स्कोर भी बदला। 14 रन 4 विकेट पर, जबकि 32 रन चाहिए थे। आपके पास आइकॉन खिलाड़ी हैं, ये काफी छोटा लक्ष्य लग रहा था, लेकिन अच्छी गेंदबाजी की वजह से ये मैच जबरदस्त रोमांच के मूड में। गेंदबाज फिर से एक बार 5-6 कदम का रनअप है, राइट आर्म और विकेट हमसे दूर भागते हुए। इस बीच ये गेंद ऑफ टर्म से लेग साइड पर क्रॉस बैटेड शॉट खेलना चाहते थे, अंदरूनी किनार लगा। लॉन्ग ऑन के खिलाड़ी जब तक आगे आके गेंद को उठाते, 1 रन ही सफल हुआ। 15 रन 4 विकेट कवर, यह काफी बढ़िया ओवर, काफी अच्छा ओवर गुजरता हुआ, क्योंकि इसमें सिर्फ 2 ही रन दिए और 2 विकेट लिए। लेकिन जब तक आखिरी गेंद नहीं डाली जाएगी, इस मैच में कौन विजेता होगा इसकी भविष्यवाणी कोई नहीं कर सकता। अब आने वाली 7 गेंदों में चाहिए 17 रन, फासला 10 का है। ये दूरियां बड़ी या नजदीकियां, देखते हैं। इस बीच आखिरी गेंद, या अच्छी गेंद, बड़ा शॉट खेलने की कोशिश बिना लाइन में आकर, और डॉट डीलर के साथ एक बढ़िया ओवर, इसे कहते हैं डिसाइडेड ओवर। सब कुछ राहुल डेबे ने अपनी इसमें दांव पे लगा दिया था और खर्च किए सिर्फ 2 रन और 15 रन 4 विकेट पर। अब चाहिए 6 गेंदों में 17 रन, 3 बड़े शॉट, मैच खत्म, 2 विकेट, फिर गेंदबाज अंदर। ये क्या मैच, यहां वहां जहां तहां मत पूछो कहां कहां घूम रहा है। लेकिन ये जो टीम मीटिंग हो रही है, देखिए ना, नए खिलाड़ी हैं लेकिन सिर्फ वेल डन कह के वापस निकल रहे हैं, क्योंकि आखिरी ओवर संभाला है, काफी महत्वपूर्ण ओवर। 6 गेंदों में 17 रन, 6 गेंदों में 17 रन, बड़ा मैदान है, फील्डिंग में गैप बहुत है। 2 रन का ओवर तीसरा, राहुल डेबे, ये डिसाइडेड हो सकता है, लेकिन आखिरी ओवर की जिम्मेदारी उसी को दी जाती है जो इस टीम का ब्रह्मास्त्र हो, अच्छा गेंदबाज हो, जिसको ऐसे मौके पर गेंदबाजी करने का अनुभव हो। नया हो तो फिर गया वो। जोश नया है, लेकिन होश मत खोइए जोश में, क्योंकि गेंदबाज जरूर यंग डायनामिक डैशिंग है। देखते हैं क्या कर गुजरते हैं। 6 गेंदों में 17 रन चाहिए लंबे रनअप के साथ। पहली गेंद फुल लेंथ डिलीवरी, बहुत अच्छी गेंद, बल्ले का बाहरी किनार लगा, शॉर्ट थर्ड मैन पर गेंद को जब तक फील्ड किया जाता 1 रन मिलेगा। अगर लाइन में आकर खेलते तो ऑफ स्टंप पर, देखिए ऑफ साइड में कवर से मिड ऑफ के क्षेत्र में काफी दरार है, लेकिन बड़ा शॉट खेल के हीरो नहीं बनते, ग्राउंड स्ट्रोक खेल के भी आपको रन मिलते हैं। 5 गेंदों में अब चाहिए 16 रन। फील्डिंग में तब्दीली की गई है, कवर के खिलाड़ी को पॉइंट की तरफ और डीप कवर के खिलाड़ी को थोड़ा वाइड खड़ा कर दिया गया है। 5 गेंदों में 16 रन, थोड़ी तब्दीली फील्डिंग में। काफी अच्छा मैच, दर्शकों का जरूर इस मैच को देखने में उत्साह बड़ा होगा। इस बीच ये गेंद, इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश और ये रनआउट का भी मौका छूटा। यहां पर रनआउट मिलेगा क्या, नहीं, लेकिन 1 रन यहां पर। ये जो गड़बड़ हुई है, अंडर आर्म थ्रो होना चाहिए कभी भी। टेनिस क्रिकेट में जब हम कोई क्रिकेट खेले, नजदीक स्टंप हो तो अंडर आर्म, और लंबा आपको थ्रो करना तो पैरेलल थ्रो। ये क्रिकेट के मॅन्युअल में सिखाया जाता है। जवळ असेल तर खालून मारा, लांब असेल तर आडवा हाताने मारा, असं मराठीत सांगितले जातं। लेकिन ये जो क्रिकेट की भाषा है वो पता तब चलती है जब आप प्रैक्टिस करते हो। इस बीच 4 गेंदों में 15 रन। यह अच्छा शॉट कनेक्ट किया है, हवा से बात करती हुई गेंद, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 6 रन के लिए। क्या बात है, क्या शॉट खेला था, फुल एंड डिलीवरी, लेकिन इसको क्या अंदाज से खेला।
मराठीत म्हणतात ना, पदरात पडलं पवित्र झालं आणि पुढ्यात टाकलं तर खूप लांब मारलं. तुम्ही एवढा पुढ्यात टाकलं तर भुकेलेला का ते जेवण जेवणार नाही. तसाच तो फटका होता. चेंडूफळीच्या मधोमध घेऊन खेळलेला फटका, डीप लॉंगांच्या डोक्यावरनं हा भिरभिरता षटकार. समीकरण बदललं. अब समीकरण बदल चुका है. 3 गेंदों में 9 रन. गेंदबाज थोड़े दबाव में. इस बीच ये गेंद, फिर एक बार बड़ा शॉट, हवा से बातें करती गेंद और ये बहुत ही बड़ा सिक्सर. ये जो शॉट बल्ले में आया है, दोनों फुल एंड डिलीवरी सामने डाली हुई. बल्लेबाज को कुछ करना नहीं पड़ा, सिर्फ टाइम करना था, ताकत लगानी थी. कालियों के सारे जो भुजाओं थी, भुजाओं की ताकत लगाई और गेंद को भेजा सीमा रेखा पार. अब 2 गेंदों में चाहिए 3 रन और ये हीरो बनने का वक्त है इस बल्लेबाज को, क्योंकि जिंदगी की उस इनिंग को वो खेल रहे हैं जो इनिंग इतने लाखों दर्शक यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं. चेंजर, गेम चेंजर. 2 गेंदों में 3 रन, लेकिन अभी पिक्चर बाकी है. पिक्चर बाकी है. दिल की धड़कनें बढ़ाता हुआ मैच, जरूर मैच दिल की धड़कन और बढ़ाता हुआ. जो जीतेगा वो रुकेगा, जो हारेगा उसका रिटर्न टिकट बुक. संयम की परीक्षा है यहां पर. संयम, कंट्रोल, खुद पे संयम. साईं बाबा का सबसे बड़ा मंत्र क्या है, ये आपको याद करना चाहिए. 2 गेंद और 3 रन और एक शॉट सिली पॉइंट पे खेल कर रखा गया है. ये खिलाड़ी क्या पोजीशन के लिए रहता है ये तो अभी तक पता नहीं चला. ये उसी के लिए रहता है जो आप देखिए अंपायर बताते हुए कि आप इतने नजदीक खड़े हैं, आपकी छांव अगर विकेट पे आई और आपकी हलचल हुई तो बल्लेबाज विचलित हो सकता है. इसके लिए आपको दूर रहना पड़ेगा. दैट इज अ गुड अंपायरिंग बाय द ऑल द अंपायरिंग यूनिट, जो काफी प्रतिष्ठित अंपायर है. टेनिस क्षेत्र के दिग्गज अंपायर को यहाँ पर बुलाया गया कि किसी प्रकार का कुछ डिसीजन में अविरोध न पैदा हो. बहुत ही बड़े अंपायरिंग इस मैच में पूरे टूर्नामेंट में दिखाई दी. अब 2 गेंदों में 3 रन, मैच चरण सीमा पर. अब आपके जेब में 50 रुपए से 5 रुपए होंगे तो बाजू बाजू में बैटिंग कर सकते हैं. वैसे कानूनन बैटिंग करना अपराध है, लेकिन चलिए, लेट्स पुट योर मनी ऑन विच टीम. 2 गेंद और 3 रन, काफी बड़ा मैच. सचिन 11 के लिए 1000 रुपए का प्राइस भी आ चुका है. जीतेंगे तो 1000, लेकिन पैसे से बड़ा ये कप है. फिर एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर. इस बीच ये गेंद और हवा में गेंद, या कैच जरूर मिलेगा और या कैच को लिया है. फिर एक बार मैच में वापसी की गेंदबाज ने. 1 गेंद और 3 रन. लगातार 2 सिक्सर लगाए थे, फिर वही बहाव में बह गए. अगर इसको वो ग्राउंड स्ट्रोक खेलते, ऑफ साइड में खेलते, गैप बड़ी थी, लेकिन बहाव. अगर 1 गेंद 3 रन, अगर ये मैच टाई हुआ तो सुपर ओवर में जाएगा, फिर वक्त बढ़ेगा, फिर दिन बढ़ेगा. कमेंट्री बॉक्स में हमारे चेहरे में पूरी गुलदस्ता उड़ी है, क्योंकि कल 5 बजे हमने मैच को खत्म किया था. मेरे साथ मराठी के दिग्गज कमेंटेटर चंदू शिट्टे जी है, और मराठी यूट्यूब में नहीं तो IPL में मराठी आवाज जो आला तो कुणाल दाते यांचा होता. क्या मैच है. 1 गेंद 3 रन. लोगों का दिल धड़कता हुआ, जिनको डायबिटीज और ब्लड प्रेशर हो वो कृपया अपनी आंख बंद करें और कमेंट्री ही सुने, क्योंकि 1 गेंद 3 रन, क्या मैच है. व्हाट इज अ मैच दैट इज. इसके लिए तो हम आते हैं. दर्शक पूरे उत्साह, उमंग चरण सीमा पर. 1 गेंद 3 रन. नया है वह बल्लेबाज, लेकिन गेंदबाज 2 सिक्सर खा चुका है. ठेस लग चुकी है. ठेस लगने के बाद तो आदमी को सुधार आता है. बहुत बढ़िया मैच. 1 गेंद 3 रन. ये गेंद, ये डॉट डिलीवरी, और इसी के साथ ये गेंदबाज ने मैच को जिता दिया. और अब जल्लोष यहां पर शुरू होता हुआ. सामना जिंको कोणी